सद्गुरु शिवचरण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। श्री क्रोधीनाम संवत्सर श्री शालिवान सके 1946, श्री विक्रम संवत्सर 2081, श्री शिवसंवत 350-351, इसवी शके 5126, माघ मास कृष्ण पक्ष नवमी, नक्षत्र ज्येष्ठा, योग हर्षद, कर्ण एक गरज, कर्ण दोन वणिज, धनु राशि चंद्र, वृषभ राशि गुरु, कुंभ राशि रवि, उत्तरायण वसंत ऋतू। रामदास नवमी, रामदास स्वामी नवमी, मूर्ती प्रतिष्ठापन दिन उत्सव, दास नवमी उत्सव अशा या शुभदिनी म्हणजेच आंग्ल महिना फेब्रुवारी दिनांक 22/2/2025 शनिवार आला आहे। सेवा करण्याची संधी मिळालेली आहे मला, म्हणून मी आज आपल्यासमोर विचार तसेच आंतरिक मनामध्ये काही कल्पना निर्माण होत असतात, त्यापैकी एक आंतरिक कल्पना ह्याचे वाचन करण्याचा प्रयत्न करतो आहे। प्राणोपासना आणि सूर्योपासना। प्राणोपासना आणि सूर्योपासना मग काय देते? चला प्रथम आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखे दिव्य प्रकाश देणारे आहे। उगवता सूर्य प्राणोपासन सूर्योपासना आम्हाला उभ देणारे आहे, तसेच आशीर्वाद देणारे आहे। बहरलेली फुले आमच्या जीवनाला सुगंध देत राहते, त्याचप्रमाणे प्राणोपासना सूर्योपासना आम्हाला निरोगी आरोग्य देत राहूत व सदैव सुखात समाधानात ठेवत राहू आणि सुगंध देत राहू, प्रसन्न मला ठेवू। प्राणोपासना सूर्योपासना आम्हाला काय शिकवते? आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण, आत्मनिवेचन आम्हाला शिकवते। म्हणजे स्वतःचा वागण्यात बदल करणे, विवेक आत्मसात करणे, स्वतःचे स्वतः तपासून पाहणे, वाईट विचार काढून टाकणे, शुद्ध ज्ञान मिळवणे, आत्मसात करणे, तसेच नवविद्या भक्तीचे पालन करणे, श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन आत्मनिवेदन सख्य दास्य वंदन, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले त्याची सेवा, गुरुसेवा संत सेवा माता पित्यांची सेवा सर्व करायचो। जन्म से आदमी बड़ा नहीं होता, कर्मों से आदमी बड़ा होता है, ये हमें पढ़ना है। नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी राहतो। लोकांचे मन दुखविणे ही हिंसा म्हणजेच हिंसा करणे होय। अंतःकरण न दुखवता बोलणे एक वाचेचे तप आहे, असे म्हणणे वागणे होणार नाही। अशा कलीच्या गोंधळाच्या काळात मानवी मनाला आधार शाश्वत आनंद देण्यासाठी उत्तम आचरण करू कसे करावे हे सत्पुरुषांनी भागवत कथेपासून रामायणापासून तसेच सूर्योपासना आणि प्राणोपासनापासून आपण घेतले पाहिजे। सर्व संत महाराज गुरु यांना सांगितलेले आहे, स्वतःला जगून मार्ग त्यांनी आपण सांगितलेला आहे, ते स्वतः जगून मार्ग दर्शवित आहे। जसे ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास स्वामी, गजानन महाराज, शिवचरण महाराज, रामकृष्ण परमहंस, गोमाजी महाराज, बाबाजी महाराज, मेहता बाबा, नरसिंह महाराज, सरस्वती महाराज, सखाराम महाराज, शिर्डीचे साईबाबा, बाबाजी महाराज, नरसिंह महाराज, कैकाडी बाबा, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे, स्वतःला जगून मार्ग दाखवलेला आहे। असे हे त्यामुळे आपण या
सूर्योपासना म्हणजे काय याची माहिती पाहूया. सूर्य हा केवळ आकाशातील जड गोळा नाही, तर विश्वाचा जीव मात्रा प्राण आहे. हा प्रचंड तेजाचा गोळा समस्त सृष्टीचा धारण करतो. हा वनस्पतीचा आधार आहे. त्याच्याशिवाय जीवनात विचारच असंही आहे. सूर्याशिवाय जीवन जे आपलं आहे रोजचं संभव होऊ शकत नाही. संपूर्ण जग त्याचे ऋणी आहे. सूर्य हा स्थावर जंगम सृष्टीचा आत्मा आहे. मानसशास्त्राचा नियम असा आहे की मानव ज्याचे चिंतन करतो तसा तो होतो. सतत स्त्रीचे चिंतन केले तो स्त्रीचाही स्वागळा होतो. जडाचे चिंतन करणाऱ्याला जडत्व प्राप्त होते. आपल्या पूर्वजांनी तेजपुंज सहस्त्र रश्मीच्या उपासना केली आणि स्वतःचे जीवन तेजस्वी तसे प्रतिभा संपन्न बनवले. सूर्य हा मानवाचा मित्र आहे. म्हणूनच तर मित्राय नमः म्हणून ऋषींनी त्याला वंदन केलेले आहे. आपणही वंदन करूया. आणि ह्या दृष्टीने खरा मित्र तोच की जो पापापासून आपल्याला सोडवतो आणि हितकारक कर्माला जोडतो. या अर्थाने सूर्य हा आपला खरा मित्र आहे. तो आपल्या पापापासून दूर करतो. माणूस अंधारात जेवढे पाप करायला प्रेरित होतो तेवढे पाप करायला प्रकाशात भजत नाही. शिवाय सूर्य हा भगवंताचा डोळा आहे. त्याच्याद्वारे भगवान आपला सर्व जीवन व्यवहार पाहतो. या जाणीवेने देखील मानव पाप करताना विचार करतो. जुन्या काळातील लोक आपली पुष्कळशी कामे सूर्याला साखळी ठेवून करत असत. त्यांचे ते देखील रहस्य आपण समजून घेतले पाहिजे आणि आता असले पाहिजे. शिवाय सूर्य उगवताच मानव कार्यवृत्त बनतो. याप्रमाणे माणसाला आळस व प्रमाद ह्यांच्यापासून सोडून हितकर कर्मयोगाला जोडणारा सूर्यासारखा अनुपम मित्र दुसरा कोणता होणार नाही. सूर्य आपल्याला विजेच्या गोळ्याप्रमाणे केवळ प्रकाशच देत नाही, तर तेज, उष्मा, ऊर्जा आणि जीवनही देतो. म्हणूनच ऋषींनी आपले त्यांना भगवान सूर्यनारायण असे म्हटलेले आहे. म्हणून अशी विरोधाभासी कैली आहे. आपल्या शरीरात 98 उष्णता राहावी यासाठी सूर्य किती जवळ असतो याची सतत जळण्याचे विश्वधारणा होते. त्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करणे हीच माणसाची शोभा आहे. सूर्य पृथ्वीला बरेच काही देतो, परंतु जर केवळ देतच राहिला आणि काही घेत नसेल तर पृथ्वीमध्ये न्यूनगंड निर्माण होईल. म्हणून सूर्य पृथ्वीपासून स्वतःला गरज नसतानाही पृथ्वीच्या समाधानासाठी पाणी घेतो आणि परत ते गोड पाणी बनवून वर्षा ऋतूच्या प्रमाणे ते पाठवतो. देणाऱ्याने घेणाऱ्याकडून काहीतरी घेतले पाहिजे आणि त्या रीतीने त्याचा गौरव टिकविला पाहिजे. ही गोष्ट सूर्य किती सहज रीतीने समजावतो. कृष्णाने कदाचित म्हणूनच पोहे घेतले असावेत आणि नंतर सुदामाला सोन्याची सुदाम नगरी दिली असावी. सूर्य हा महान कर्मयोगी आणि कर्मयोगाचा आदर्श आहे, प्रेरणा आहे. खरा कर्मयोगी साधनांची परिपक्वता पाहून रडत बसत नाही, तर ते स्वतःच्या सत्कार्य साधून एवढा अविरत कर्मयोग करणाऱ्या सूर्याजवळ ज्येष्ठ साधनात नेहमी अभाव असतो. यामुळे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. सापाच्या लगाने संयमित झालेले 7 घोडे आहेत. आधाराशिवाय मार्ग आहे, पाय नाहीत असा सारथी अरुण आहे. साधनाची इतकी सगळी मर्यादा असूनही सूर्य रोज समग्र आकाशात फिरत असतो. कारण महापुरुषाची कार्यसिद्धी त्याच्या सत्वावर निर्भर असते, साधनावर असते. म्हणूनच सूर्याच्या निमित्तपणा
जो विश्वात अतुलनीय आहे. एक निश्चित वेळी तो सृष्टीच्या दिशेत येतो आणि क्षणातच तो फेरफार न करता उस्ताद होतो आणि आपल्या नियमित पाठ देतो. जो माणूस नियमित असतो त्याला कधीच समयाचा अभाव स्थावित नाही. सूर्याची नम्रता ही अतुलनीय आहे. विश्वाला प्रकाश देणारा व जागवायला येणारा हा देवामध्ये गर्वाचा निरंतर अभाव आहे. मी आलो आहे म्हणून सर्वांनी माझे स्वागत करावे असा त्याचा आग्रह नाही. शांत आपल्या खिडकीजवळ येतो आणि पुन्हा राहतो. जगात ज्ञान, विचार आणि संस्कृतीचा प्रकाश फिरण्यासाठी, जगाच्या कार्यासाठी जेवढे गूढ मार्गदर्शन यात दर्शवले आहे. शिवाय सूर्य स्वतःच्या कार्याचे यश देखील नको असते. अंधाराने घेतलेले जगाला सकाळचा पहिला प्रकाश सापडतो त्यावेळी यश होते. स्वतः घेत सारथी अरुणा देतो. म्हणूनच सकाळी प्रथम अरुणोदय व त्यानंतर सूर्योदय होतो. महापुरुष नेहमी दुसऱ्याला पुढे करून कार्याचे यश त्याला देतात. मागे सूर्याचे पाठबळ नसेल तर अरुणाची काय ताकद आहे की तो जगात प्रकाश पसरवू शकेल. सूर्यप्रताना जेव्हा आपल्या संपूर्ण व्यक्ती विकास असा शरीराने स्वस्थ होतो, मनाने सम व बुद्धीने जागृत होतो. माणसाचे शरीर सशक्त नेहमी असणारे असते. म्हणून शरीर चांगले होण्यासाठी सूर्यनमस्कार घातले जातात. सूर्यनमस्कार हा सूर्याच्या उपासनेचा एक भाग आहे. या उपासनेमुळे बुद्धी तेजस्वी बनते. सूर्याचे मंत्र बोलत जायचे व नमस्कार घालायचा. त्याची जी नावं आहेत ती नावं घेत जायची आणि आपला रोजचा व्यायाम करत राहायचा आहे. त्याची जी नावे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ते नावे आपल्याला माहीत असावी या दृष्टिकोनातून सूर्याची जी 12 नावे आहेत, ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम कृष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्राय नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः, ओम श्री सविता सूर्य नारायण नमः. आदितस्य नमस्कारं कुर्वे तिर्वे निरंजने जन्मांतर सहस्री दायित्वे चायते. असा आपण सूर्य नमस्काराचा व्यायाम आपण सर्वांनी आपल्या स्वास्थ्यासाठी आत्मसात करायला पाहिजे, आत्मसात करायला हवा. शरीर चांगले असणे गरज तरच मन निरोगी राहते. नित्य सूर्यदर्शनाने मानवाचे प्रभावी व प्रतीक्षाक्षम बनते. म्हणूनच तर सूर्यास्त रोज पाहिला पाहिजे. म्हणून सूर्यापासून आपली बुद्धी तेजस्वी बनते. जीवनात बुद्धीला प्राधान्य आहे. म्हणूनच आपल्याला ऋषीमुनींनी सूर्योदयाच्या वेळी ओम तत्सत्वितरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात हा गायत्री मंत्र जीवनाला उपासना मंत्र बनला आहे. चिंतन केले आणि जीवन केले. सूर्य पूजा ही भावाचे द्योतक आहे. मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो. म्हणूनच सूर्याला स्वतःचे आराध्य दैवत मानून त्याच्या चरणावर भाववंदना सुरू करतात. ही सूर्य जर समाजात तशी व्यक्ती जीवनात पुन्हा नवपल्लवी होईल तर मानव जिवंत व प्राणवान होईल. जीवन शक्ती, समता व जागृती निर्माण करणाऱ्या जीवनदात्या व जगाचा मित्र असलेल्या अविरत कर्मयोगाचा प्रेरक अशा प्रकाशपुंज भगवान सूर्यनारायण अनंत प्रमाण करू आहे. ही सूर्यपूजा जर समाजात तसेच सर्व व्यक्तींच्या जीवनात पुन्हा पल्लवीन होईल, तसेच चैतन्य निर्माण करेल. जीवन शक्ती, युक्ती, समता, भक्ती, जागृती निर्माण करणाऱ्या जीवनदात्या व जगाचा मित्र असलेल्या
अविरत कर्मयोगाच्या प्रेरक अशा या प्रकाशपुंज भगवान श्रीकृष्ण भगवान सूर्यनारायणाला अनंत प्रमाण सूर्यनारायण भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की। सूर्यनारायण भगवान एक महान निष्काम कर्मयोगी आहे। सूर्य आला की अंधाराचा तात्काळ नाश होतो। पण आपण जर उद्या सूर्यनारायणाला सांगू लागलो की तुझ्या उगवण्यामुळे अंधाराचा नाश होतो व आम्ही आमची दैनंदिन कामे सुरू करू शकतो, म्हणून आम्ही तुझे फार ऋणी आहोत, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत। तर सूर्यनारायण म्हणाले की मी अंधाराचा नाश करण्यासाठी नाही उगवत, तुम्ही म्हणता तो अंधार मी काय वस्तू आहे मला माहीत नाही। मी अंधाराचा नाश केला नाही, केवळ माझ्या अस्तित्वाने अंधकार नाहीसा झाला असेल। सूर्य केवळ समाविष्ट करण्यासाठी कोट्यावधी महिन्यावरून आपले किरण अपेक्षित करीत असतो, त्यासाठी तो काही पगार घेत नाही। ठरल्यावेळी एक पळाचाही उशीर न करता तो उगवतो, त्यासाठी त्याला पगार, पेन्शन, ग्रॅज्युएटी वगैरे अपेक्षा नाही। कर्मपणाचा देश मात्र नाही। अभिमान न धरता तो सतत कर्मरत असतो, त्याचेच नाव निष्काम कर्म करण्याची भावना त्यांच्यामध्ये असते। म्हणून आपण सूर्याची स्तुती केली पाहिजे। जगाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथा पांघुळा त्या रथाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाशी। करी पद्ममाता किरीटी करारी, प्रभा कुंडलाची शरीरानिराही, पारश्मी ज्याची त्रिलोकास कैसी, नमस्कार त्या सूर्यनारायणाशी। सहस्रशे दोनशे आणि दोन, कमी येऊन तो निमिषादैन, मना कल्पनेना जयाच्या तुरेनी, नमस्कार त्या सूर्यनारायण। विधेवेद धर्मास आधार करता, स्वाकार स्वादाशी सर्वत्र भोगता, असे अन्नदाता समस्ता जनासी, नमस्कार त्या सूर्यनारायणाशी। युगे युगे मंत्रकल्पात ज्याचेसी होती, हरि ब्रह्म रुद्री त्या बोलजेशी, शयांती महाकाळ रूप प्रकाशी, नमस्कार त्या सूर्य। शशी तारका गोनी जोक राहते, स्वरे मेरु वेष्टोनिया पुरंते, भ्रमेतो सदा लोक रक्षणाची, नमस्कार त्या सूर्यनारायण। समस्त असुरा माझी तुझा अणचर्या, म्हणून तो श्रेष्ठ त्या नाम सूर्या, तुझा देव तो दाखवीस प्रकाशी, नमस्कार त्या सूर्यनारायण। महामोह अंधकाराशी नाशी, प्रभा शुद्ध तत्वाची, अनाथा कृपा जोत करी तित्याशी, नमस्कार त्या सूर्यन। कृपा ज्यावर होई त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला विनंची, व्याराती सिद्धी होऊन दासी, नमस्कार त्या सूर्यनारायण। फळे आणि चंदने आणि पुष्पे करोनी, पुजावे ते निक्ष धरोनी, मनी जिती पाहिजे त्या सुखाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाशी। नमस्कार साष्टांग बाप्पा स्वभावे, करोनी त्या भास्करादी द्यावे, सरिश्रे दरिद्रे सहस्रदी क्लेशनाशी, नमस्कार त्या सूर्यनारायण। वरी सूर्य आदित्य मित्रादि भानु, व्यासुरादित्य वादरण, सदा वांछितो पूज्य शंकराशी, नमस्कार त्या सूर्यनारायण भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की जय। आता आपण प्राणोपासना म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती सगळं पाहू। प्राणाच्या उपासनेशिवाय मानवाचे जीवन फुलत नाही। प्राणाची उपासना त्याच्या व्यक्ती जीवनाला, कुटुंब जीवनाला, समाज जीवनाला किंवा राष्ट्रीय जीवनालाही प्राणवान बनवते। ही समग्र सृष्टी प्राणवान लोकांची आहे। वीरभोग्य वसुंधरा, निष्पाण लोक कोणतेच कार्य करू शकत नाहीत। तेवढेच नाही तर त्यांचे अस्तित्व या पृथ्वीवर भार बनून राहते। आपल्या जीवनाला, कार्याला किंवा आपल्या समाजाला प्राणवान बनवण्यासाठी ऋषींनी पंचप्राणाची उपासना सांगितलेली आहे। यासाठी आपल्या शरीरात एकच प्राण वेगवेगळ्या ठिकाणी राहून वेगवेगळे कार्य करतो, म्हणून तो 5 वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो। हृदयात जो प्राण आहे, प्राणवायू आहे, प्राणवायूच्या रूपाने राहतो। उदरद्वारात तो अपान वायू म्हणून राहतो। नाभीमंडलात म्हणजे बेंबीमध्ये समान वायू राहतो।
समान वायू गणला जातो. कंठात उदान वायू रूपात राहतो आणि व्यान रूपात तो संपूर्ण शरीरात फिरत राहतो. आता पहिला जो आहे हृदयात राहिलेला प्राणवायू काम रक्त शुद्ध करण्याचे आहे. हे कार्य बरोबर चालत राहते तर मानवाला स्फूर्ती उत्साह राहतो. आपण प्राणवायूच्या अभावी माणूस गुदमरून लागतो. आपल्या जीवनात किंवा कार्यात जर प्राणाची उपासना नसेल तर जीवन गुदमरून जाते आणि कार्य अडून राहते. जीवनात प्राणाची उपासना करणे, प्राणवान विचारांची उपासना करणे हे फार जीवनाचे महत्त्व आहे. म्हणून आख्यामध्ये जीवनाची प्रकाशित बाजू पाहण्यासाठी त्या दृष्टीने विकसित झाले पाहिजे. अशा उत्साही मानवाच्या घरात निवाण करण्यासाठी हेतूने लक्ष्मी स्वतःच धावत येते असं म्हटलेलं आहे. कुटुंबातून जर प्राणवायू निघून गेली तर कौटुंबिक जीवन शुक्ल यंत्रवत बनते, उत्साह शून्य बनते. माणसामुळे कोणाचेही कार्य जडत्व येते. निरुत्साही व निराशा माणसाची शंभूमेळ कोणत्याच संस्थेला किंवा समाजाला तो निष्पान बनवतो. प्राणवान मनुष्याकडून कोणतेच कार्य शक्य बनते याचे स्पष्ट ज्ञान असल्यामुळे विवेकानंदाने विश्वपरिवर्तन साधण्यासाठी 100 नचिकेताची मागणी केली आहे. बघा, 100 नचिकेताची मागणी केली आहे. नचिकेत म्हणजे काय? नचिकेत हे प्राणवान मानवाचे प्रतीक आहे. आता नचिकेत म्हणजे काय? प्रबोधनाला बळी न पडणारा, भीतीमुळे न पडणारा, तसा भोगाने भ्रष्ट न होणारा, असे निष्ठावान मनुष्य जगाला बदलून शकतात. सौराष्ट्रात एक लोकस्ती प्रसिद्ध आहे, ती असलाच भाव प्रकट करते. प्राणवान मनुष्य अमूल्य असतो तर निष्पाण मनुष्याला काही किंमत असत नाही. राष्ट्रातून जर प्राणाची उपासना निघून गेली तर ते राष्ट्रही हतवर्ष गलित मात्र बनून कोणाचीही शरणागती स्वीकारते. दुसरा आपण पाहूया वायू. त्याच जीवनात अपान वायूची उपासना झाली पाहिजे. आपल्या शरीरात अपान वायू अंधस्थानात राहून विसर्जेचे काम करतो. शरीरातील मळ किंवा कचरा जर बाहेर फेकला गेला नाही तर शरीर अस्वस्थ रोगग्रस्त बनते. विसर्जनाची क्रिया जर योग्य रीतीने चालत गेली नसेल तर शरीर आपले रोगग्रस्त बनते. विसर्जनाची क्रिया जर योग्य रीतीने चालत असेल तर शरीर विशुद्ध बनते. परिणामतः मनाला शांती व समाधान प्राप्त होते. जीवनातील निरुपयोगी गोष्टी फेकून ते टाळल्या पाहिजे. सूक्ष्म प्रकारचे राग, द्वेष, खोटे अहंकार, अविवेकी क्रोध वगैरे गोष्टी जीवनात हानिकारक आहेत. अशा गोष्टींना त्यांनी समजून दूर केले पाहिजे. कुटुंब, समाज किंवा प्रभू कार्यातील मनाची संकुलता बुद्धी जडत्व निर्माण करते. म्हणून कार्यकर्ते मानसिक शांती व प्रसन्न अनुभवाप्रमाणे अपान वायूची उपासना देखील कार्यसिद्धीचे मध्ये फारच उपयोगी पडते. तिसरा नंबर आहे समान वायू. समान वायूची उपासना ही देखील केवळ महत्त्वाची आहे. आपल्या शरीरात समान वायू नाभी स्थानातून राहून कफ, वात, पित्त समत्व राखतो. शरीरशास्त्राच्या दृष्टीने ते फारच महत्त्वाचे आहे. जीवनातही आपण समवृत्ती शिकली पाहिजे. गीतकार तर सांगतात की आपल्याला दुःख, सुख, लाभ, हानी, जय, पराजय, यश, अपयश, सफलता, निष्फळता वगैरे बाबतीत समवृत्ती राखणे हाच खरा
योग आहे. कोणतेही अपयश कायमचे असू शकत नाही. अपयश हे यशाचा विरोध नाही तर विलंब सूचिते. अपयशाच्या पायऱ्यावर यशाची शिडी निर्माण होते. अपयशा आपल्यामध्ये निराशा प्रेरक सर्व पुरुषाचा प्रेरणा प्रकट करते. तर आपण समृद्धी म्हणजे समान वायूचे उपासन आहोत असे म्हणू शकतो. म्हणून आपण आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की विकारावर आणि सफलतेवर आधार असतो असा माणूस जर निष्फळ बनला नाही तसे स्वतःची मानसत्व होतं. म्हणून आपल्याला समान वायूची उपासना आपल्या शरीराला महत्त्वाचं देते. कंठामध्ये राहणारा उदान वायू हा भाव व्यक्त करण्याचे काम करतो. आपल्याला शिंक आणि ढेकर आला त्यामुळे शिंक ढेकर दोन्ही पीडा निवारण करायला मदत करतात. ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मानवाबद्दल आपल्या मनोभावनाचे स्पष्टीकरण आपल्याला तसेच समोरच्या व्यक्तीला सुखसमाधान होऊ देते. शिंक येताच जसे डोक्याचे दुखणे कमी होते तर ढेकर आला की पोटाचा भार हलका होतो असा आपल्याला समजून येते. अन्य माणसाबद्दल आपल्या भावना व्यक्ती करण्याचे त्यांच्यात आपल्यासमोर आपल्याला शिंक आली असं वाटते, आपली कोणाची आठवण केली, आपल्या ढेकरात आपलं पूर्ण बोललं असं आपण समजतो. भार व निष्ठता दूर करणे होते आणि संबंध हलके फुलासारखे बनतात. म्हणून कार्यात देखील सहकार्य करून प्रत्येकाचा स्वतःचा भाव निर्माण केला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला 2-4 पुष्पे उदाहरणे आहे. विष्णू सहस्रनाम नावाचे पारायण इतके पवित्र आहे की वाणीतून भाव व्यक्त करण्यासही अमूल्य प्रेत आहे. भगवंताने मानवाला दिलेल्या उदान वायूची पूजा या शक्तीस मानवचा उपयोग करतो. सूर्यसृष्टी निर्माण होते. शेवटचा आता प्राण व्यानवायू संपूर्ण शरीरभर फिरतो. रक्ताला समग्र शरीरावर फिरविणारे काम तो करतो. कोणत्याही कार्यात विस्तार झाल्यानंतर संपूर्ण कार्यात फिरणारे असे काही लोक बनले असतात. नाहीतर विस्तीर्ण गती शुभा देत यासारखे होते. वैदिक विचार रूप एक रक्त समग्र समाज शरीरात फिरत राहते. त्यासाठी भारतात ब्राह्मण संतांनी व्यान सर्वत्र फिरत असतात. आजची भारतीय संस्कृती जिवंत आहे याच्या मुळाशी हे कारण आहे. पंचप्राणाची उपासना आपल्या वैयक्तिक सामाजिक त्याचप्रमाणे राष्ट्रीय जीवनात योग्य रीतीने सुरू व्हावी व आपण पुन्हा प्राणवान बनावे हीच प्रभूचरणी प्रार्थना. असे हे 5 प्राणवायू आपल्याला आहेत म्हणून सांगितलं गेलेलं आहे बघा. म्हणून सूर्यनारायणाची कृपा आहे. सूर्यनारायण हा कर्मयोगी आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी सूर्यनारायणाचा जो भाग आहे या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. म्हणून आजच्या या दिवशी आपल्याला प्राणोपासना आणि सूर्योपासना काय असू शकते याची कल्पना थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर. हे घर रामदास स्वामी आपले आहे. मी महाराजांचा घरचा यजमान आहे. आम्ही सगळे श्री महाराजांच्या परिवारातले आहोत. आमचा योगक्षेम श्री महाराजच चालवितात. आमची सुखदुःखे ही महाराजांची इच्छा आहे. महाराजांच्या इच्छेमध्येच आमचे कल्याण आहे. श्री महाराजांची कृपा हेच आमचे जीवन ध्येय आहे. श्रीराम नाम हे घ्या, प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. रामनाम सद्गुरु शरणागती आमचा श्वासोश्वास आहे. श्रीराम जय राम जय 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 राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय. धर्माच्या करिता मास जगती रामानी धाडी गेली. ऐसे जाणून राम भक्त करिता ऐश्वर्य लादले. आता धर्म सगळ्या तुझ्या पुढच्या नम्रत्व देण्याचे इच्छा हो जशी मानसी करितसे आदे तुझासे. मनोजवम मारुतुल्यवेगम
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानवयुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।